सच्चिदानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत. नर्मदे हर. विनंती करतो आणि आमचे व्यासपीठावर मेंढे साहेबांना विनंती करतो की त्यांनी अनुमती द्यावी कार्यक्रम सुरू करण्याची. ताईंना विनंती आहे की महाराजांच्या पुष्प अर्पित करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी. ताईंनी या भव्या शिक्षणात थोडक्यात मर्यादित न ठेवल्या. त्यांनी समाजकार्य आणि संगीताची सतत सेवा केली आणि त्याखंड कार्य चालू आहे. आपण विश्व हिंदू परिषदच्या प्रांतीय महिला प्रमुख म्हणून अनेक वर्ष कार्य केले. 1992 त्या कारसेवेत पण आपण सहभागी झाल्या होत्या. इंद्रपुरी येथील इंद्रायणी भजनी मंडळाच्या आपण सक्रिय सदस्य आहेत आणि मंडळाच्या भगिनींना नवनवीन भजने शिकवण्यास तसेच इतर विविध कार्यक्रम तयार करून ते साजरे करण्याच्या कार्यात त्या सदैव तत्पर असतात. थोडक्यात सांगायचे तर संगीत, समाजसेवा, साहित्य हे सर्व कार्य त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्णपणे निभावत कुशलपणे साधले. ताईंच्या जीवनाचा पवन विविध रंगांच्या फुलांनी फुललेला आहे. फुललेला आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्या परिश्रमाने, उत्साहाने, कल्पकतेने फुलवला आणि त्यास बहरत ठेवला आहे. त्यांच्या ह्या जीवनबागेतून फुले ते मुक्त हस्ताने उधळत असतात. आत्ताच 27 मई 2024ला वयाची 83 वर्ष ताईंनी पूर्ण केली आहे आणि 84व्या वर्षात ते पदार्पण केलेले आहे. पण हे नुसतं आकडा बरं टाकलेला. त्यांचा उत्साह आजही तितका जाणता आहे. सर्वांवर भरभरून प्रेम करणाऱ्या निर्मळ अंतःकरणाच्या ताईंना एकदा कोणी येऊन भेटतात तो त्यांचा सौंदर्य आणि हे प्रत्यक्ष अनुभवाने मी सांगते बघा. उदार मन, उच्च विचार, सरळ आणि सरळ स्वभाव, सर्व समभाव अशा व्यक्तिमत्वाच्या ताईंसाठी मन आदराने भरून जाते. ताईंनी आगळे वेगळे अशा भाव रामायणातील काही गीतांना स्वरबद्ध करून त्या गीतरूपी पुष्पांची माला तयार केली आहे आणि आज श्री रामप्रभूंच्या चरणी अर्पण करणार आहे. ताईंचे निवेदन आणि स्वररचना याचा आस्वाद आपण सर्व आता घेणारच आहात. तर ताईंना मी वंदन करते आणि त्यांना शतायुष्य करू अशी ईश्वराच्या चरणी, रामरायाच्या चरणी प्रार्थना करते. एकदा जोरदार टाळ्या द्यायचा. अनंतानंद साईश महाराज, सद्गुरू भक्तराज महाराज, सद्गुरू रामानंद महाराज या सद्गुरू महाराजांना श्रद्धापूर्वक. श्री सद्गुरू रामानंद महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व प्रस्तुती कर्त्यांनी अंश रूपात या सद्गुरू कृपेचा अनुभव घेतला. मी पण भक्तराज महाराजांच्या दर्शनाचा लाभ मोरटक्का येथे सद्गुरू सेवा सदनाचे निर्माण कार्य होत तेव्हा घेतलेला आहे. तसेच एक इंदोरला आमच्या घरी माझे वडील डॉक्टर D.L. लोंढे यांच्याबरोबर पण ते 2 वेळा आलेले आहे. येथे उपस्थित सर्व प्रबुद्ध राम भक्तांना अभिवादन करून आपल्यासमोर भावकाव्य गीत रामायणाचा कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत. भारतीय संस्कृतीत आदर्श म्हणून मान्य केलेल्या प्रभू रामचंद्रांचे हे चरित्र आहे. शास्त्र तेजाने परिपूर्ण वीर धनुर्धारी मर्यादा पुरुषोत्तम राम याला अनेक महासंतांनी, कवींनी, साहित्यकांनी आपल्या कल्पना दृष्टिकोनातून विविध अंगाने लिहिलेलं आहे. रामायण हे महाकाव्य आहे जे अमर आहे, कालातीत आहे. रामायण सर्व लोकांना माहीत आहे, सगळ्यांनी वाचलेलं पण आहे. पण ह्या काव्यगीत पुष्पमालेला गुंफण्यास
रामचरित्र वर्णन पुष्प आवश्यक आहे. अनेक विद्वान महापुरुषांनी श्रीरामाला अनेक गुणांनी विशेषांनी वर्णिलेलं आहे. एकवचनी राम, प्रजेचा राम, आज्ञाधारक राम, राष्ट्रोद्धारक राम, त्यागमूर्ती राम करून घेतले. पण फक्त आर्तभावनेपुरत रामाला मर्यादित न ठेवता त्याच्या कार्याचे गुणाचे चिंतन आवश्यक आहे. वर्तमान लोकांच्या आत्महत्येला घेऊन आलेला राष्ट्रोद्धारक श्याम वर्ण बाल रूप राम आत्ताच अयोध्येत सर्वांनी पाहिला आहे, अनुभवला. आज आपल्यासमोर जो प्रस्तुत होणार आहे तो भक्तांचा राम आहे. एका रामभक्ताने त्याच्या हृदय मंदिरात पूजलेले त्याचे राम त्याला जसे दिसले तसे ते राम भक्तगणांना दाखवावे व सहभावनांनी आनंद लुटावा एवढ्याच या रचनेचा उद्देश आहे. 35 गीतांचं हे भाव्य काव्य आहे. त्यातील काही निवडक गीते आम्ही आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहोत. आज आपल्यासमोर जे प्रस्तुत होणार आहे ते काव्य रचनाकार रामभक्त गोरा रानडे नवी दिल्ली यांनी हे काव्य रचलेलं आहे. संगीत रचना शुभदा फळांचे, मधुर आवाज गायिका आरती घोडगावकर, स्मृती आंबेगावकर, शर्मिला चितळे, शरयू दाते आणि अलका घुगरे. तबल्यावर साथ संजय चौगुले, संवादिनीवर साथ दीपक बडवे आणि निवेदन. एखाद्या घटनेने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन जातो. जीवनाचं चक्रच बदलून जातं. राजा दशरथाचं पण असंच झालं. प्रजाजनांना सर्व सुखांनी नाव घालणारा राजा, ज्याच्याजवळ सुख समृद्धी असूनही त्याला पुत्रप्राप्तीचं सुख लाभलं नव्हतं. आपल्या दुःखी मनाला रंगवण्यास त्याला हृदयाचा नाद करतात. अशाच एका प्रसंगी दशरथ राजा शिकारीला गेला असताना सायंकाळ होत आली तरीही त्याला सावध मिळालं नाही. निराश मनाने तो पडतणार. एवढ्यात जलाशयाच्या दिशेने पाण्याचा गुडगुड असा आवाज राजाच्या कानी पडला आणि त्याच क्षणी आवाजाच्या दिशेने राजाने नेम साधला आणि एक आत्मकिंकाळी ऐकू आली. तिथे जाऊन बघतात त्याला एक तरुण मृतदेह दृष्टीस पडला. भारावलेल्या अंतःकरणाने त्याने तो मृतदेह हातात उचलला आणि तेवढ्यात त्याच्या कानावर करून आत स्वर पडले, श्रवणा, अजून का बरे आला नाही? राजाने आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि त्याला कळून चुकलं की हा मृतदेह या अंध माता पित्यांचा पुत्र आहे. दशरथाने तो मृतदेह त्या वृद्ध अंध माता पित्यांसमोर ठेवून सद्गतीत अंतःकरणाने म्हटलं, माझ्या हातून निष्पाप ब्रह्महत्येचं पातक घडलं आहे, मला क्षमा करा, मला क्षमा करा. त्या अघटित घडलेल्या प्रसंगाने हृदय पिळून निघालेल्या श्रवणाचा पिता दशरथास म्हणतो आहे, तुझ्या हातूनी घडला आहे क्षमातीत हा गुन्हा, तुझ्या हातूनी घडला आहे क्षमातीत हा गुन्हा, कशाला करीचे क्षमा याचना, कशाला करीचे क्षमा याचना. क्षमा
शापशुद्धीसाठी आणि आत्मशुद्धीसाठी यज्ञ करण्याचे ठरविले. तसेच पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे पण आयोजन केले. यज्ञ संपन्न झाला. दिव्य यज्ञातून कलशातून मिळालेला प्रसाद राजाने गुरुवरांच्या आशीर्वादाने तिन्ही राण्यांना प्राशन करण्यात दिला. दिवसामागून दिवस गेले. नवमास पूर्ण झाले आणि चैत्र शुद्ध नवमीचा पावन दिवस उजाडला आणि प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. श्री रामचंद्र की जय. बरोबरच भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशा 4 तेजस्वी पुत्रांचा पिता होण्याचे सौभाग्य राजा दशरथास लाभले. प्रासादातील सुखाला तर सीमाच राहिल्या नाही. सर्वत्र आनंद ओसंडून वाहत होता. अयोध्येतील सर्व स्त्रिया हर्षोल्लासाने गात होत्या. धरतीला नवतीचा रंग बहरला. धरतीला नवतीचा रंग बहरला. दशरथ वंशात मेघश्याम जन्मला. दशरथ वंशात मेघश्याम जन्मला. धरतीला नवतीचा रंग बहरला. धरतीला नवतीचा रंग बहरला. दशरथ वंशात मेघश्याम जन्मला. दशरथ वंशात मेघश्याम जन्मला. धरतीला नवतीचा रंग
योग्य व्यवस्था केली. त्यांना चतुशास्त्रात पारंगत केले. त्यांचे शास्त्र देश पाहून लोक घडवून गेले. ह्याच कालावधीत राक्षस ऋषीमुनींवर अत्याचार करीत होते. त्यांच्या प्रतिकार यज्ञकर्मात विघ्न निर्माण करीत होते. त्यांच्या प्रतिकारासाठी राम लक्ष्मण राजप्रसादातून बाहेर यावे आणि त्यांचे दिव्य दर्शन जनतेला व्हावे आणि ह्याचबरोबर त्यांच्या शास्त्र तेजाला पण योग्य संधी लाभावी म्हणून विश्वामित्र ऋषींनी योग्य वेळ पाहून राजा दशरथाच्या राजमंदिरात प्रवेश केला. तेव्हा राजा आपल्या पुत्रासमवेत वर्तमान राजसभेत बसलेले होते. राजाने विश्वामित्रांचे उत्तम स्वागत आणि सत्कार करून त्यांच्या आगमनाचा हेतू कथन करण्यास विनंती केली. विश्वामित्र ऋषी आपल्या भेटीचा हेतू प्रकट करून दशरथात म्हणतायत, बालपणातच चहूबाजूला निनाद कीर्तीचे, बालपणातच चहूबाजूला निनाद कीर्तीचे, दशरथा पुत्र तुझे भाग्याचे, दशरथा पुत्र तुझे भाग्याचे. Thank you.
आपल्या पुत्रांचा गौरव ऐकताना राजाला धन्यता तर वाटत होती, पण त्या सुकुमार पुत्रांना त्यांच्याबरोबर पाठवण्यास त्याचं मन धडकलं. अशा अवस्थेत राजाच्या मनात विचार आला, राम लक्ष्मण परत येतील असं आश्वासन सन्मुनी देत तर आहे, त्यांचे बोल असत्य पण ठरणार नाही. या अल्पयुगाने शाश्वत बुद्धी होण्याची वेळ तर आली नसेल. या कल्पनेने राजास थोडा धीर पण आला. प्रथम पराक्रमासाठी राम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर यात्रेला निघाले. वाटेत त्राटिका वध केला आणि महर्षींच्या सिद्धाश्रमी आले. नित्यविधी आटोपले जात होते. दोन्ही राजकुमार कथा श्रवणाचा आनंद घेत होते. याच वेळी मिथिलाधिपती जनक राजाने कैकेयीचा विवाह समारंभ सोहळा आयोजित केलेला होता. त्याची निमंत्रण पत्रिका महर्षींना आली होती. विश्वामित्र आणि राम लक्ष्मण प्रवासाला निघाले. वाटेत एका विरामण आश्रमापाशी आले. रामाने विश्वामित्रांच्या आज्ञेने तेथे शिळासदृश असलेल्या अहिल्याचा चरणस्पर्शाने उद्धार केला आणि तिघे जण जनकसुता सीतेच्या स्वयंवर समारंभात येऊन पोहोचले. शिवधनुष्याला प्रत्येकच्या जोडेल त्याला सीतावर माळा घाले असा पण होता. स्वयंवरात वयाने मोठे असलेले लोक, राक्षस, मल्ल, विदूर असे जन उपस्थित होते. या अशा लोकांनी प्रत्येकच्या जोडली तर ही शेवटी त्यांना वरमाळा घालेल का असा विचार मनात येऊन रामाचे मन हेलकावे खाऊ लागले. गुरु आज्ञेनुसार प्रत्येकच्या लावण्याचा अलौकिक पण जिंकून श्रीरामाचा जनक नंदिनीशी विवाह झाला. तिच्या इतर बहिणी उर्मिला, मांडवी आणि शिवतीकीर्ती यांचा लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्याशी विवाह झाला. स्वयंवराने रामाची झालेली अपूर्व कीर्ती आणि इतर सुखद वार्ता अयोध्यावासियांच्या कानी येऊ लागल्या. विजयी रामचंद्रांचे दर्शन घेण्यास अयोध्या नगरी नटली होती. सर्व लोक आतुर झालेले होते. सर्वांच्या मुखी एकच उद्गार होते, परतले रामचंद्र वीर. उधावला तो दर्शन उत्सुक, उधावला तो दर्शन उत्सुक, अयोध्या जनसागर. परतले रामचंद्र वीर, परतले रामचंद्र वीर. Radha Rama Chandra
राम अयोध्येश्वर व्हावे असे निनाद सर्वत्र ऐकू येत होते. दशरथाला पण वाटत होतं की रामाला राज्याभिषेक करून आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारावा आणि आपली शापपूर्ती करावी. गुरुजनांच्या संमतीने राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. मंगल वाद्य वाजू लागली. सर्वत्र आनंद होता. अशाच वेळी कैकेयीच्या महालात मात्र भेसूर उदास शांतता पसरलेली होती. ती मंथरेच्या कपट जाळ्यात कोळ्याच्या जाळ्यात अडकावे अशी अडकली जात होती. तिच्या मनात असूया नाचू लागली. दशरथाने अति हर्षोल्लासाने कैकेयीच्या महालात प्रवेश केला, पण त्याचा परिणाम नको तोच झाला. राजाकडून पूर्वी दिलेल्या 2 वरांची तिने मागणी केली हे सगळ्यांना माहीतच होते. या विलक्षण वराच्या मागणीने राजा हतप्रभ झाला, दुःखी झाला आणि थोड्याच वेळात त्याची संभ्रमावस्था संपली आणि तो वचनभंग करण्यास तयार झाला. ही वार्ता सर्वत्र पसरली. आपल्यावरील अपार प्रेमामुळे आपला पिता वचनभंग करण्यास तयार झाला अशी वार्ता सर्वत्र पसरली. आपल्यावरील अपार प्रेमामुळे आपला पिता वचनभंगाचे पातक करण्यास तयार झाला हे राजाच्या दृष्टीने जरी योग्य असले तरी रघुकुल परंपरेस शोभणार नाही. म्हणतात ना, रघुकुल रीती सदाचरी आई, प्राण जाये पर वचन न जाये. हे जाणून रामाने राजपदाचा त्याग करून वनवासाला जाण्याचा निश्चय केला. राम कैकेयीच्या प्रसादात गेले व चरणवंदना करून म्हणू लागले, वंद्य मला तव आज्ञा माते, वंद्य मला तव आज्ञा माते, आशीर्वचना ते पुत्राते, आशीर्वचना ते पुत्राते. वंद्य मला तव आज्ञा माते, वंद्य मला तव आज्ञा माते, आशीर्वचना ते पुत्राते, आशीर्वचना ते पुत्राते. वंद्य मला तव आज्ञा माते, वंद्य मला तव
जाते अशी हात जोडून रामाने प्रजाजनांची प्रार्थना केली आणि त्यांचा निरोप घेतला. सर्वात बिकट प्रश्न होता तो जानकीचा. तिला काय वाटेल? मंद पावलांनी अधोमुख राम जानकीच्या महालात तिचा निरोप घेण्यासाठी गेले, पण तेथे त्यांना विपरीतच अनुभव आला. सीता तर त्यांच्याबरोबर वनगमनासाठी आधीच तयार झालेली होती. तिथे राम, तिथेच आपले जीवन असा दृढ निश्चय तिचा झालेला होता. अत्यंत आदराने ती रामास म्हणाली, असे काय हो वदता नाथा, असे काय हो वदता नाथा, आपल्या संगे आपली कांता, आपल्या संगे आपली कांता. Bye.
सीतेची भक्ती पाहून रामाचे अंतःकरण भरून आले. या निश्चयापुढे ते काय बोलणार? लक्ष्मणानेही सीतेप्रमाणे रामाबरोबर वनवास जाण्याचा निश्चय केला. तो उर्मिलेच्या महालात आला आणि म्हणाला, श्रीरामाबरोबर सीता वनवासात जात आहे. तेव्हा उर्मिले, तू पण चल. त्यावेळी पत्नी उर्मिला आणि सून उर्मिला या दोन पवित्र कर्तव्याच्या घोऱ्यात ती सापडली. संग्रमाने तिचं मन व्याप्त होतं. आर्य स्त्रीला तसा पती पूज्य असतो, तितकीच पतीची माता पूज्य नको का? दुःख विजयी तिन्ही मातांची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे, असा निश्चय रामाप्रमाणे महान त्यागमूर्ती उर्मिलेने लक्ष्मणास सांगितला. राजभवनातील अश्रुपूर्ण नेत्रांनी बघत असलेल्या परिचारकांचा निरोप घेणे रामाला फार जड झाले. अयोध्येस अभिवादन करून त्यांनी वनागमन केले. दशरथाला श्रवणाच्या पित्याने दिलेला शाप खरा ठरण्याची वेळ जवळ आलेली दिसू लागली. दुःखी अंतःकरणाच्या अवस्थेतच राजाचे प्राणार्पण झाले. भरताला मातृगृहातून आणण्यासाठी दूत पाठविले गेले. भरत अयोध्येश्वर होणार म्हणून त्याच्या स्वागताची तयारी सुरू झाली. पण प्रत्यक्ष परिस्थितीची भरताला मात्र जाणीवच झाली. सुमंताने भरतास सर्व परिस्थिती समजावून सांगितली. या सर्वाला कारणीभूत आपली माता कैकेयी आहे हे कळताच तो दुःखाग्नीने भरभरून गेला. आपल्या मातेकडून असं काही घडेल यावर त्याचा विश्वासच नव्हता. कोणत्याही प्रकारच्या स्वागताचा स्वीकार न करता भरत सरळ कैकेयीच्या महालात गेला आणि मातेच्या चरणावर अश्रुभिषेक करत दुःखाने भारावलेल्या मातेस म्हणू लागला, रामा बिन निष्प्राण वाटते राज येथले मला. माते काय म्हणून मी तुला, माते काय म्हणून मी तुला. हे काय म्हणू मी तुला, माझे काय म्हणू मी तुला. रामाविण निष्ठाण वाटते राज्य येथले मला. रामाविण निष्ठाण वाटते
सीतेच्या शोधात राम लक्ष्मण सर्वत्र निघून लागले आणि थोड्याच अंतरावर त्यांची दृष्टी सीतेच्या आभूषणावर, रथचक्राच्या चाकोऱ्यावर आणि अश्वांच्या पदचिन्हाकडे गेली. काही अंतर चालून गेल्यावर अन्यायाच्या प्रतिकारास्तव जखमी झालेला जटायू त्यांना दिसला. त्याने सर्व कथा रामास कथन केली आणि प्राणार्पण केले. रामाचा दक्षिणेचा प्रवास पुन्हा सुरू झाला. हे दुष्कृत्य लंकाधिपती रावणाचेच आहे हे रामाच्या ज्ञानात आले. वनवासियांच्या सहाय्याशिवाय लंकेवर चाल करून जाणे सोपे नव्हते. म्हणून जनसंग्रह करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना एक नवीनच अनुभूती झाली. कुणीतरी अर्धवाने आपणास बोलावते आहे असा साक्षात्कार होऊ लागला. अशीच अवस्था शबरी भिल्लिणीची पण झालेली होती. सर्व वातावरणात आनंद पसरलेला दिसत होता. राम दर्शनाला आतुर झालेली शबरी आर्त स्वराने विनवू लागली. क्षण 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 स्मरण तुझे करीते मी रामा. क्षण 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 स्मरण तुझे करीते मी रामा. वनवासी मी दासी भेट मे श्यामा. वनवासी मी दासी भेट मे श्यामा. स्मरण तुझे करीते मी रामा. वनवासी मी दासी. वनवासी मी दासी. भेट मे श्यामा. क्षण 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 स्मरण तुझे करीते मी रामा.
चिंतात्मक आणि अविचारी वाटले. आपल्या पतीची अधोगती मंदोदरीला आवडली नाही. राम लक्ष्मण आता किष्किंधा नगरीकडे, येथे वाली राज्य करत होता, तेथे पोहोचले. सुग्रीवाची पत्नी रुमा हिचे वालीने अपहरण केले होते. सुग्रीवाचा एक सन्मित्र आणि हितचिंतक होता हनुमंत. त्याला पण राम दर्शनाची ओढ लागली होती. श्रीराम आणि हनुमंत यांच्यात स्नेहभाव निर्माण झाला. हनुमंताकडून सुग्रीवाची कथा रामाने ऐकली आणि त्याच्या मनात आलं की आपण तर जानकीच्या मुक्तीसाठी जात आहोत, पण इथे तर आणखीन एक स्त्री आणि तिच्या बंदिवासात अडकलेली आहे, तर तिची मुक्तता तर करावयासच हवी, नाहीतर आपल्या या कार्यास काहीच अर्थ राहणार नाही. स्त्रीवर होणारा अन्याय हा मानव लांछन आहे असे वाटून श्रीराम हनुमंतास म्हणत आहेत, जा हनुमंता सांग सुग्रीवा, आम्हा आधी तत्पर तव भार्येच्या मुक्तीसाठी माझे चाप शर, तव भार्येच्या मुक्तीसाठी माझे चाप शर. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ
देहांत शासन मिळालं. रमा सुग्रीवाचे पुनर्मिलन झाले. रुमा सुग्रीवाचे पुनर्मिलन झाले. रामास पूर्ण सहाय्य करण्यासाठी दक्षिण देशाचे अनेक अधिपती सुग्रीव आणि विशेष म्हणजे हनुमंत होते. सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंत पुढे आले. प्रभू रामचंद्राला वंदन करून ते म्हणाले, मी वायुपुत्र आहे. आकाश मार्गाने लंकेत जाऊन सीतेचा शोध घेऊन येतो. आम्हाला आपली अनुज्ञा आणि कृपा द्यावी. आपला आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी असू द्या. तर मुद्रिका पूर्वमन घेऊन हनुमंताने आकाश मार्गाने उड्डाण केले आणि लंकेस पोहोचले. फिरता फिरता अशोकवनात एके ठिकाणी श्रीराम श्रीराम असे अखंड सुरेल मंगल मधुर रामनामाचे स्वर कानी पडले. ऐकुनी गोड प्रभूचे नाम थांबले महावीर हनुमान. हे गीत दीपक बिडवे गाव आहे. ऐकुनी गोड प्रभूचे नाम थांबले महावीर हनुमान. थांबले महावीर हनुमान. ऐकुनी गोड प्रभूचे नाम थांबले महावीर हनुमान. गणिताचे रूप जाऊनी शांती पसरली काच्या भरली. गणिताचे रूप जाऊनी शांती पसरली काच्या भरली. आनंदाने नाचू लागले. आनंदाने नाचू लागले. क्षणभर दुर्वे भार लागले. क्षणभर दुर्वे भार. थांबले महावीर हनुमान. थांबले महावीर हनुमान. वटवृक्षाच्या पानावरती. वटवृक्षाच्या पानावरती कुणी तेजस्वी दिसली. कुणी तेजस्वी दिसली. परभोगीत नयन. श्रीराम 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 श्रीराम. परभोगीत नयन राम प्रभूचे नाम. राम प्रभूचे नाम. थांबले
न्यासींचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आमचा गीत रामायणाचा कार्यक्रम इथे करण्यास आम्हाला सहयोग केला. तसेच इथे उपस्थित सर्व जणांचे पण मनपूर्वक आभार मानते. त्यांनी श्रद्धेने या कार्यक्रमाचे शांतपणे आस्वादन केले. श्री रामांची खूण म्हणून आणलेली कर्ममुद्रिका सीतेला देऊन तिचे सात्वन करून प्रसन्न मुद्रेने हनुमान करत. सेतू बांधला गेला. रामाचे लक्षावधी सैन्य लंकेस पोहोचले. महान संग्राम सुरू झाला आणि रामाच्या बाणाने रावण धरतीवर कोसळला. रावणाच्या पंचप्राणांनी सांगितलेले सीता शुद्ध असल्याचे सत्य ऐकून राम सद्गत झाले. पण आलेल्या नरेशांना मात्र याची कल्पना नव्हती. म्हणून शास्त्रमान्य शुद्धीकरण अग्निदिव्य हे केल्याशिवाय समाज सीतेला मान देणार नाही असे ते अपघात गुदगुदू लागले. लोकमताच्या विरुद्ध जाणे रामास अत्यंत कठीण वाटत होते. अग्निदिव्याची तयारी सुरू झाली. सीतेने रामचरणाची शपथ घेऊन आपल्या शुद्धीतेबद्दल अनेक वेळा सांगितलेले, पण राम तटस्थ होते. कधी न घडणारे अभूतपूर्व असे घडले. सीतेने मनोभावाने अग्निदेवतेला बंधन केले. अग्निदिव्यातून बाहेर पडताच सीता तारकेप्रमाणे संपूर्ण अधीर झालेल्या श्रीरामांनी सीतेला दृढ आलिंगन दिले. सीतेने श्री रामचरणांचे वंदन केले. तिच्या अश्रुधारांनी श्री रामचरणांवर अभिषेक केला. 14 वर्षाचा वनवास संपला. आप्तजनांच्या भेटीसाठी राम आतुर झाले. वनवासात घालवलेल्या पुण्यभूमीचे दर्शन घेत घेत राम अयोध्येस पोहोचले. अयोध्येच्या पावनभूमीवर चरण पडताच राजा रामचंद्र की जय, राजा रामचंद्र की जय अशा जय घोषाने अभूतपूर्व स्वागताची सिद्धता झाली. अग्निदिव्याने तेजोमय झालेल्या सीतेने आणि राम लक्ष्मणाने तिन्ही मातांना चरणवंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. उर्मिलेने 14 वर्ष केलेल्या सेवेचे गुण ऐकताना लक्ष्मणाचा पूर भरून आला. रामाचा राज्याभिषेक झाला आणि रामराज्य सुरू झाले. सीतेच्या मुखकमलावर संसार सुखाची चिन्ह दिसू लागली. सीता गर्भवती झाली. नगरीत अतिशय सुख नांदू लागले. पण म्हणतात ना की सुख लाभले की सद्विचार दूर जातात. लोकांच्या चर्चेतून सीतेच्या चरित्राविषयी शंका व्यक्ती जाऊ लागली. सीतेची अग्निदिव्यता लोकांना पटली नाही. सीतेच्या मनाला आता वाटू लागलं की आपण श्रीरामाच्या जीवनात आल्यापासून सुखाऐवजी दुःखासच कारणीभूत झालेलो आहोत. प्रथम वनवासाचे दुःख आणि आता राजसूत्र हातात आधी आल्यावरही आपण त्यांच्या दुःखासच कारण होत आहोत. म्हणून तिने वनात जाण्याचा निश्चय केला. आपल्या वनविहाराचे डोहाळे लागले आहेत असे सांगून वनात गेली की परत आलीच नाही. त्यामुळे दुःखी झालेल्या रामाची अवस्था अतिशय केविलवाणी झाली. रामराज्य त्यांना आता पोहोचू लागले होते. दुःखी झालेल्या रामाच्या मुखातून आतस्वर बाहेर पडू लागले. जानकी गेली गृह सोडून, जानकी गेली गृह सोडून, संपले इथेच रामायण, संपले इथेच रामायण. Janaki
सद्गुरु अनंतानंद साईनाथ महाराज की जय। सद्गुरु भक्तराज महाराज की जय। सद्गुरु रामानंद
सच्चिदानंद